कम इन. अरे हेमा तू होय. ये 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 बस बस बस. लुकतुके तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. बरं झालं तू आलीस ते. अगं कालच माझ्या एका मित्राशी तुझ्या लग्नाबद्दल आमची बोलणी झाली. काय झालं तुम्हाला? काय नाही घसा जरा आणि लवकरच मुहूर्तही काढायचं ठरलंय. लुकतुके काय झालंय हे? काय नाही ते काय नाही सॉरी सर सॉरी. हा, आणि लगेचच पत्रिकाही छापायला टाकायचं ठरल्यात. लुकतुके काय चाललंय हे तुमच्या मध्ये मध्ये मध्ये? एकाएकी माझी तब्येत बिघडली की काय? हा, आणि लग्न ताजमहाल हॉटेलमध्ये करायचं ठरलंय. काय झालं? लुकतुके लाथ. अहो मी काय केलं? अहो टेबला खोलून मला लाथा काय मारताय? बरोबर चुकून वाताने चुकून पाय सरळ झाला की लागतो ना कधीतरी. बेटा हेमा चल आपण बाजूला जाऊन बोलूया. चला. हा लुकतुके काय आपल्याला निवांतपणे बोलू देणार नाही. ये पण इकडं. डॅडी हे हं? लग्नाचं कुठून काढलं तुम्ही मध्येच? अगं मुलगा खूप चांगला आहे. हा त्याचं नाव ऐकलंस ना तर तू अगदी आनंदानं वेडी होशील. असं ओळख बघू कोण असेल तो. खूप शिकलेला आहे. दिसायला रुबाबदार आहे. लुकतुके काय ठसकायचं एकदा ठसकून घ्या बघू. पुन्हा पुन्हा मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका. नाही पण घसा हं, तर ओळख बघू कोण असेल तो. नाही सांगता येत. हरलीस मग मी सांगतो. त्या मुलाचं नाव हेमा तू घरी जा. घरी आल्यानंतर निवांतपणे आपण या विषयावर बोलू. इथलं वातावरण काही फारसं चांगलं नाही. ठीक आहे डॅडी, पण मला हे काही तुमचं आवडलं नाही. काय? मला न विचारता तुम्ही माझं लग्न कसं ठरवता? काळजी करू नकोस. तुला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही. लुकतुके तुम्ही ताबडतोब माझ्या केबिन मध्ये या. येस सर. लुकतुके ही कोटेशन्स काल मी तुम्हाला भाटिया कंपनीकडे पोहोचवायला सांगितली होती. का नाही पोहोचवली अजून? Shut up. कुठली गोष्ट धड करायची नाही असा निश्चय केला का तुम्ही? एक अक्षर बोलू नका. आत्ताच त्या कंपनीच्या मालकाचा फोन आला होता. आजच्या आज ही कोटेशन त्याच्याकडे पोहोचली नाही तर तो दरवाजा उभा करणार नाही आपल्याला. तुमच्यासारखी आणखी एक दोन माणसं या कंपनीत असतील ना तर कंपनीचं दिवाळ वाजल्याशिवाय राहणार नाही. नाही तर काय हं? काही लाज शरम आहे की नाही आम्हा लोकांना? सांगितलेलं एक काम धड करत नाही म्हणजे काय? आम्ही लोक तुम्ही जो एवढा आम्हाला पगार देते का तुमचं नुकसान व्हावं म्हणून? उद्या जर कंपनीचं दिवाळ निघालं तर तुम्हाला एक कुत्र सुद्धा विचारणार आहे का? असं आम्ही स्वतःला विचारायला का? काही जबाबदारीची जाणीव आहे की नाही आम्हा लोकांना? आणा ते पेपर सगळं. आणि आजच्या आज जर कोटेशन पोहोचली नाहीत तर याद राखा उद्या मला ऑफिस मध्ये घ्याल तर तो इंटरव्ह्यू काम घ्या. येस प्लीज सेंड हिम इन. हा आणि ती फाईल इकडं. चाललो मी. सॉरी सॉरी म्हणजे काय मित्रा गजानना. लक्ष्मीधरा अगदी वेळेवर आलास बघ. काय एवढं महत्वाचं काम काढलंस? अरे उपवर मुलीच्या बापाचं असतं तेच. वाटलंच मला. लक्ष्मीधर हं. तुझी हरकत नसेल तर आमच्या हेमाचं तुझ्या नरेनशी. अरे काय म्हणतोस काय? अगदी मनातलं बोललास तू. मग बोल हं. केव्हा दाखवू मुलीची पत्रिका? मुलीची पत्रिका? हं? कुठल्या युगात वावरतोस रे देशमुखा? अरे कॉम्प्युटरचं युग आहे आता. जन्मपत्रिका नाही डायरेक्ट आमंत्रण पत्रिका. लक्ष्मीधर अरे तू किती चांगला आहेस रे. गजानना बाळू दोन चहा ताबडतोब घेऊन या बघू. तुम्हाला एक सांग, तुझी ही गोड छोकरी हल्ली करते काय कॉलेज बिलेज वगैरे? कॉलेज केव्हा संपलंय. बर. आता फक्त सोशल वर्क करते ती. चिंतामणी जी साहेब. हेमा कुठे आहे? यर आय एम डॅडी. अरे वा आज विचार काय आहे आमच्या लाडक्या लेकीचा? आज ही लाडकी लेक आपल्या लाडक्या डॅडींना स्वतःच्या हाताने वाढणार आहे. असं आज काही खास नाही, सहजच. म्हटलं तुम्ही दिवसभर ऑफिसात काम करून दमला असाल. डोंबल सगळी कामं माझ्या हाताखालची माणसं करतात. हो, पण त्यांना दम देताना तुम्हाला सुद्धा दम लागत असेल नाही? त्यात लुकतुकी सारखी माणसं म्हणजे. नाव काढू नकोस त्या लुकतुक्याचं. का काढून टाकलं की काय त्याला? टाकला नाही पण टाकणार आहे. अगं काय करतेस हे? असं काय केलं? अगं चमचा पाडलास. मी नाही, लुकतुकीने काय केलं? न सांगता रजेवर गेलाय. आजारी असेल बिचारा. मी म्हटलं आजारी असेल तो. भोपळ्याची भाजी फॅन्टॅस्टिक. काय छान केलीस ग. मुद्दामच केली. तुम्हाला आवडते ना? व्हेरी गुड. चिंतामणी घ्या जरा शिकून घ्या. होय सर. वा त्याच्या घरी जायला हवं. आता भाजी शिकायला चिंतामणीच्या घरी कशाला जायला पाहिजे? चिंतामणीच्या नाही हो, लुकतुकीच्या घरी जायला पाहिजे. कशाला? आजारी असेल ना तो.
चिकन कुठे आहे? चिकन नाही ना मग लुकतुके आय मीन भात वाढू अगं पण माझी चपाती तर संपू दे, मला थोडी भाजी घाल. भाजी अहो जास्त भाजी बिजी खाऊ नका तुम्हाला खोकला होईल ना त्या लुकतुके सारखा. तू परत परत त्या लुकतुक्याचं काय नाव सारखं घेतेस? त्यानं तुझ्याकडनं उसने पैसे बिसे घेतलेत की काय? नाही नाही मुळीच नाही. मग परत परत त्या लुकतुक्याचं नाव माझ्यासमोर काढू नकोस. त्याचं नाव काढलं की मला ठसका लागतो. ठीक आहे आता नाही काढणार त्याचं नाव पुन्हा. हम्म. पण खरंच कमाल आहे ना त्याची कुणाची? लुकतुकेची. डॅडी आय एम रिअली सॉरी डॅडी मी पुन्हा त्या शब्दाचा उल्लेख करणार नाही. कोणत्या शब्दाचा? लुकतुके. डॅडी डॅडी ओ डॅडी 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 ले 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 हॅलो नाहीये नाहीये म्हणून सांगितलं. कुबेर सेठ कुठे झाला काय? माझा साहेब येतोय कोण देशमुख? आता त्याला गाडीतून उतरताना मी बघितलं. त्याला बाहेरच्या बाहेर घालवतो. तुम्ही लपून राहा लपून राहा. कुठला पाहिजे कुठे लपणार अहो, लपायचं काय लपायचं कुठे? अरे लक्ष्मीधर बरं झालं तू देशमुख भेटलास ते. ये ना मित्रा ये 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 अरे पण मला आज तरी उदिशील का? अरे देशमुख हे बघ, हे बघ, देशमुख, हे बघ, एक मिनिट लक्ष्मीधर, जरा, हे बघ, हे बघ, हे बघ, देशमुख, हे बघ, एक हे बघ. मिनिट जरा, तू अरे, मला- मला हे बघ, तुझ्याशी तू एका एक महत्त्वाच्या मिनिट विषयावर जरा. बोलायचं आहे. अरे तू उभा का बस ना. अरे कमाल अरे आहे तुझी. बघ बघ बस बस अरे बस रे. हा बोल काय. हा, हे बघ हं. आमच्या हेमाचं हं. लवकरात लवकर कुठेतरी जमवलं पाहिजे. का रे बाबा अरे सारखी त्या लुकतुक्याची चौकशी करत असते. का 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 कुणाच ठाऊक गेल्या 2 दिवसात 100 वेळा विचारलं तिनं तो लुकतुके कुठे आहे, तो लुकतुके कुठे आहे. तो गेला कुठं तो. कुणाच ठाऊक घेणं असेल कुठेतरी मशनात. नाही पण मी म्हणतो हिला का त्याची एवढी चौकशी. अरे पण देशमुख तू एवढा अस्वस्थ का झालास. अरे मला भीती वाटते कार्टी त्याच्या प्रेमाबिमा तर पडली नसेल ना. आणि समजा पडली असेल का हरकत आहे. छे, 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 छे. अरे त्याची लायकी तरी आहे का तेवढी. पण समजा उद्या तो हेमासाठी तुझ्याकडे मागणी घालायला आला काय करशील. कमरेत लात घालीन त्याच्या कातडी सोलून दिवाणखान्यात टाकीन. अरे लुकतुके एवढा वाईट नाही रे. अरे एक नंबरचा डॅमेज माणूस आहे तो. हो. मूर्खाचा काम चुकार आणि कर्मदरिद्री. स्वतःची जागा सुद्धा नाही. काय म्हणतो? कुठेतरी जिन्याखाली राहतो म्हणे. अरे असल्या खतरूड माणसाला हेमा कधीच पसंत करणार नाही. पण मला रिस्क घ्यायची नाहीये. हा. तो रजेवरून येण्यापूर्वी तिथं जमवलं पाहिजे. बरोबर बरोबर. तुझ्या पाण्यात आहे का कुणी मुलगा? आहे एक मुलगा कोण आहे. आहे? आहे हरवणारी आहे चांगला आहे. हे मला शोभेल असा आहे का? अरे हेमाला आवडेल असा आहे. मग पक्क करून टाक. एकदा बघून तर घे त्याला. काही नको तू बघितलायस ना. हो. मग मी पाहण्याची जरुरी नाही. काय हरकत. अरे तुझी पसंती ती माझी पसंती. चलो इस बात पर एक बियर होऊन जाऊ दे. इथं नको काय दूर कुठेतरी शांत ठिकाणी जाऊ. चालेल. म्हणजे आपल्याला निवांतपणे बोलता येईल. चालेल. हा. नमस्कार वहिनी. नमस्कार दाजी कुठे निघालात काय नाही जरा लस्सी घेऊन येतो. हो, हो, हो. जरा लवकर या घरात काय चाललंय माहित आहे ना हा, चल, हो, चल, बरा वहिनी. लस्सी घेऊन येतो म्हणे मला फसवताय